नमस्कार महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व जसे की विधवा महिला असेल आणि इतर सर्व लाभार्थ्यांकरिता ही महत्त्वाची माहिती उपयुक्त होणार आहे। असं नाही की तुम्ही दिव्यांग आहात म्हणूनच तुम्हाला ही माहिती उपयुक्त, तुम्ही जर सामान्य नागरिक असाल तरी देखील तुम्हाला ही माहिती जाणून घेणे गरजेचे आहे। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या MSRTC जे आहे महाराष्ट्र महामंडळ, त्यांनी नुकतेच एक नवीन कार्ड जे आहे तर ते NCMC नावाचे कार्ड जारी केलेले आहे। या कार्डविषयी अनेक लाभार्थ्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत आणि अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही। या एकाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रश्नांची उत्तरे, तसेच कार्ड कुठून काढावे, कसे काढावे, किती चार्ज लागतील, कधीपासून चालू होणार आहे, या सर्व गोष्टींचा आढावा जे आहे तर ते घेणार आहोत। त्यामुळे जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, NCMC हे जे कार्ड आहे तर ते महाराष्ट्र शासनाने ठरवलेले आहे की हे कार्ड आता आपल्याला आणायचे आहे। ते एक रुपे कार्डप्रमाणे असेल, त्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन प्रकारचे वॉलेट जे आहे तर ते चालणार आहे। ते तुमच्या फोनला लिंक असेल, विशिष्ट प्रकारचं जे ॲप्लिकेशन आहे तर त्याला ते लिंक असणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही त्यामध्ये रिचार्ज करू शकता। तसेच त्यामध्ये जर पैसे असेल, म्हणजे ऑलरेडी त्यामध्ये टॉपअप असेल, तर तुम्ही त्यावरून बिल भरणे असेल, मोबाईल रिचार्ज असेल, या पद्धतीचे देखील कामं करू शकता। तर बघा, जसं बाकी ॲमेझॉनचं वगैरे आपल्याकडे कार्ड असतं त्याप्रमाणेच ते एक कार्ड राहणार आहे। बाकी त्यामध्ये एवढे काही विशेष नाही। मुंबईमध्ये जर आपण प्रवास करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मुंबईमध्ये चलो कार्ड एक कार्ड आहे, त्याच कार्डप्रमाणे त्याची जी आहे तर ती पार्श्वभूमी असेल, तर ते ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीमध्ये चालणार आहे। ठीक आहे, आता हे कार्ड कधीपासून लागू होणार आहे, तर तसं जर बघायला गेलं अधिकृतरित्या तर त्याचा जो शासन निर्णय आहे तर तो आत्ताच काही दिवसांपूर्वी आलेला आहे। गेल्या 8 दिवसामध्ये या कार्डचीच सर्वत्र चर्चा आहे। तर याचा शासन निर्णयामध्ये असं लिहिलेलं आहे की दिलेल्या तारखेच्या पुढे, म्हणजे जे तारीख शासन निर्णयाची आहे त्यानुसार आतापासून पुढे जे आहे तर ते हे कार्ड लागू होणार आहे। परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की जेव्हा आम्ही चौकशी केली असता बऱ्याच ठिकाणी अद्यापही त्या कार्डविषयी जे एम्प्लॉई आहेत, खास करून STचे जे एम्प्लॉई आहेत, म्हणजे जे बस कर्मचारी आहेत, तर त्यांना या कार्डविषयी जास्त काही माहिती नाही। कारण या कार्डची अवेअरनेस करण्यासाठी, जे काही जागृती करण्यासाठी जे काही मोहिमा किंवा जे काही मेसेजेस किंवा जे काही त्यांच्या पद्धतीने करण्यात येतं ते अद्याप सुरू झालेलं नाही। प्रत्येक नवीन योजना आली किंवा काही आलं की सरकारकडून सर्वांना ही माहिती व्हावी किंवा सर्वजण याविषयी अवगत व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात। परंतु सध्या GR आला आहे, परंतु त्याची संपूर्ण डेपोमधल्या प्रत्येक लोकांना, प्रत्येक ड्रायव्हर, कंड्रायव्हर, तसेच इतर लोकांना, म्हणजे इतर जे एम्प्लॉई आहेत त्यांना माहिती देण्याचा जो काही प्रोग्राम असतो तर तो अद्याप झालेला नाही। त्यामुळे तेथील लोकांना जास्त या कार्डविषयी सध्याला माहिती नाही। हां, मुंबई, ठाणे, पुणे, खास करून मुंबईमधील वरळी असेल, तसेच मुंबईमधील मुंबई सेंट्रल असेल, अशा ठिकाणी काही लोकांना याविषयी माहिती आहे आणि त्याविषयी काही प्रमाणात, प्राथमिक प्रमाणात त्याची सुरुवात तिथे झालेली आहे कार्ड बनवण्याची। बाकी जर तुम्ही गावाकडे असाल, कुठेही महाराष्ट्रात इतर ठिकाणी गेला आणि तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की ते अद्याप आलेलं नाही, तुम्हाला आल्यानंतर तुम्ही या, म्हणजे 1 महिन्याने या किंवा कार्ड चालू झाल्यानंतर या, अशा पद्धतीचे उत्तर तुम्हाला मिळेल। कारण त्याची जी जागृती आहे तर ती जागृती मोहीम किंवा ते जे काम आहे तर ते अद्याप चालू झालेले नाही। ठीक आहे, त्याचबरोबर आता हे कार्ड कधीपासून सुरू होणार आहे ते तुम्हाला माहीत झालेलं असेल, म्हणजे याची जागृती झालेली नाही आहे, म्हणजे याविषयीची माहिती नाही आहे। परंतु कार्ड लवकरच, पुढील 1 ते 2 महिन्यात, बघा कुठलीही गोष्ट आल्यानंतर त्याला थोडाफार वेळ लागतो, त्यामुळे 1-2 महिन्यामध्ये जे आहे तर ती सर्व प्रोसेस सुरू होईल। आता काही ठिकाणी अडचणी देखील येण्यास सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी असं नाही की ते कार्ड फक्त दिव्यांगांना आहेत किंवा फक्त काही विशिष्ट लोकांना आहेत, जे महिला आहेत, ज्यांना महिला सन्मान योजना जी आहे तर त्या योजनेतून लाभ मिळतो, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, अमृत भारत अशी काहीतरी योजना आहे, तर त्या योजनेतून जे 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामध्ये त्यांना फ्री ट्रॅव्हलिंग मिळते, किंवा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामध्ये त्यांना जे आहे तर ते सवलत मिळते। तर या पद्धतीच्या सवलती घेण्याकरिता देखील त्यांना ते कार्ड
काढावं लागणार आहे. ठीक आहे, त्या देखील संबंधित काही अडचणी सुरू झालेल्या आहे की ड्रायव्हरला ज्यांना माहिती आहे ते सांगतात तुम्ही हे कार्ड काढा की यापुढे चालणार नाही. परंतु सध्या पूर्णपणे म्हणजे असं नाही की तुमच्याकडे जर दिव्यांग कार्ड असेल, इतर कार्ड असेल तर ते चालणार नाही. सध्या तरी ते चालत आहेत, सध्याच्या स्थितीला ते चालत आहेत. परंतु लवकरच ते जे आहे तर ते कार्ड चालणे बंद होणार आहे. म्हणजे ते चालत आहेत म्हणजे आता समजा ड्रायव्हरला किंवा कंट्रायव्हरला त्याविषयी माहितीच नाही तर तो आधीचेच कार्ड घेईल ना, बरोबर. परंतु तसं अधिकृत बघितलं गेलं तर त्यांनी सूचना दिलेल्या आहे की हे कार्ड आजपासून बंद होणार, जेव्हापासून तो शासन निर्णय आला आहे तेव्हापासून. ठीक आहे, त्यामुळे चालतं आहे म्हणून चालतं आहे, म्हणजे पुढच्या व्यक्तीला देखील त्याची माहिती नाही म्हणून ते चालतं आहे, पण अधिकृतरित्या ते बंद झालेलं आहे. म्हणजे अधिकृतरित्या तुम्हाला ते जेव्हा कार्ड येईल तेव्हाच योजना, त्या ज्या काही योजनेचा लाभ तुम्ही घेतात, दिव्यांग 14 असेल काही असेल तरच तेव्हा ते कार्डवरती, त्या कार्डवर तुम्हाला ती माहिती स्कॅन होईल आणि त्यानंतरच तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. 14 असेल किंवा मग हाफ तिकीट असेल किंवा इतर काही. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे आहे तर ते कन्फ्युजन्स आहेत आत्ता सध्याला जे आहे तर ते जनतेच्या मनामध्ये. तर अशा सर्व यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारे ही सर्व माहिती जी आहे तर ती राहणार आहे. आता कार्ड तुम्हाला डेपोमध्येच उपलब्ध होणार आहे. 199 रुपये तुम्हाला भरावे लागेल आणि ते कार्ड तुम्हाला मिळेल. आता सरकारने किंवा GRमध्ये असं दिलेलं नाही आहे, मला तरी मिळालेलं नाही की ते 5 वर्षासाठी राहील की 10 वर्षासाठी राहील. परंतु साधारण 10 वर्षासाठी ते कार्ड व्हॅलिड राहण्याची शक्यता आहे. कारण ते कार्ड सर्व पूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी कार्ड काढेपर्यंत 2 ते 3 वर्ष निघून जातील आणि त्यानंतर जर त्यांनी 5 वर्षाची व्हॅलिडिटी ठेवली तर ते लोकांना परवडणार नाही. ते कमीत कमी 10 ते 15 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह ते कार्ड राहू शकतं. 10 वर्षाच्या वरतीच राहील ते कार्ड, कारण 5 वर्षाची व्हॅलिडिटी त्याला देता येणार नाही असं मला वैयक्तिक वाटतं. पण याविषयीची कुठलीही घोषणा झालेली नाही की हे कार्ड 5 वर्ष राहील की 10 वर्ष राहील. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती खास काही लोकांनी काही महत्त्वाचे प्रश्न जे आहे तर ते या संदर्भात विचारलेले आहेत. तर त्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपल्याला एक मला वाटतं स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तर तो पब्लिश करावा लागणार आहे. कारण बरेच लाभार्थी आहेत, बऱ्याच लाभार्थ्यांच्या मनामध्ये बरेच वेगवेगळे प्रश्न आहेत. तर अशा सर्व लाभार्थ्यांना सांगू इच्छितो तुमच्या सर्व प्रश्नांची जी उत्तरे आहेत तर ती आपण या पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. ठीक आहे, आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.